भक्त सर्व आतुरल्या नरनारी बाबा आतुरल्या नरनारी बाबा आतुरल्या सर्वांना जय जनार्दन। शिवपुराण कथेचा हे आपलं 3रं वर्ष आहे। या कथेचे आयोजक गंगा भागीरथी, उषाताई भीमराव काळे, नितेश भीमराव काळे आणि सौरभ भीमराव काळे यांच्या वतीनं ह्या गावाला आपल्या एकदम चांगल्या सुवर्णयोग आलेला आहे। ते फार म्हणजे त्यांनी 3 वर्षापासून या गावासाठी भक्ती मार्ग चांगला त्यांनी हे करून आपलं 3रं वर्ष आणि ह्या वर्षी मी आपल्या गावाचं भाग्य समजतो। आपल्याला बाबांची तारीख भेटली, त्यामुळे आता पुढील जास्त न बोलता उशीरच झालेला पहिला दिवस आहे, तरी सर्वांनी आता बाबांच्या अमृतवाणीतून महाशिवपुराण कथा ऐकावी ही नम्र विनंती। धन्यवाद। जय जनार्दन। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं सराना शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटि जळाली कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारे। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल भगवान गुरुदेव सद्गुरु स्वामी महाराज भगवान ईश्वर महाराज संदन की जय। धर्म संकट मोचन श्यामल रामचंद्रलिका वरदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय। 2 मिनिटं सर्वांनी भजन करूया।
हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सर्वांनी वरती हात करायचे मस्त वाव आणि म्हणायचं पण गोड भजन आवाज तर नकोय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी टाळी एक आवाज राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम सर्वांनी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम
नमः शिवाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय डम 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 बोले ओम नमः शिवाय डम बोले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय बाबा जिंचा भगत बोले ओम नमः शिवाय बाबा जिंचा भगत बोले ओम नमः शिवाय स्वामी जिंचे भक्तगण बोले ओम जनार्दनाय स्वामी जिंचे भक्तगण बोले ओम नमः शिवाय बम 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 शंख बोले ओम नमः शिवाय शंख बोले ओम नमः शिवाय डम डम बोले ओम नमः शिवाय डम बोले ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं या पवित्र पावन प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये विशेषतः ज्यांनी जी परिवार आहे नितेश भीमराव काळे सौरव भीमराव काळे हा एक परिवार या परिवाराचं सालाबादाप्रमाणे नित्यनेमानं कधी भागवत कथा 2-3 वर्ष योगायोगाने त्या परिवारानं आयोजित केलेली ही महान कथा पण आज मात्र त्यांच्या परिवाराला मिळालेली शिवमहापुराण कथा जी आपली व्यथा निवारण करणार आहे। आपल्या अंतःकरणामध्ये कुठंतरी भगवत भक्तीचा भाव एक ठाव घेणारी कथा म्हणजेच शिवमहापुराण कथा आपण त्याचं श्रवण करणार आहोत। विशेषतः त्या परिवाराचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत केलं पाहिजे। वास्तविक कथा घेण्यासाठी फार तळमळ करावं लागली त्यांना, कारण 2-2, 3-3 वर्षाचं आयोजन त्यांनी पाहिलं, पूर्ण बुक होतं, पण एवढं ॲडजस्ट करा 2 दिवस या 3 दिवस म्हणलं आता शक्य नाही, परंतु श्रद्धा आहे, भक्ती आहे आणि त्यामुळे ही गंगा भागीरथी ज्ञानाची गंगा आज आपल्या पवित्र भिंगारे गावामध्ये
आज या ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामी सह पालखीसह बाबाजी या ठिकाणी उपस्थित झाले हे आपलं भाग्य आहे. प्रथम सर्व ग्रामस्थ, भाविक भक्तगण, माता भगिनी, आमचं सर्व भजनी मंडळ, आमचे महात्मे यांचं सर्वांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. कथा आपण ऐकणार आहोत ती म्हणजे शिव महापुराण. बरोबर आहे काय? कोणती कथा आहे? शिव याने कल्याण. आपलं कल्याण प्रत्येकाला असं वाटतं व्हावं, कारण भगवान शिव ह्या अक्षरामध्येच कल्याण आहे. आणि म्हणून अशी गोड शिव महापुराण ही कथा आपण श्रवण करणार आहोत. अतिशय छान अशा पद्धतीनं गोड 3 ते 4 दिवसामध्ये आपण करणार आहोत. म्हणून तिला म्हणतात काय? शिव महापुराण. शिव 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 अक्षर 2 जो भजे रात्रंदिन धन्य तयाचा संसार परमार्थाची तेची घर. म्हणून बाबाजी जनार्दन स्वामी जपोनी पंचाक्षर केला विघ्नाचा नाश असे म्हणायचे प्रवचनातून. पण त्यावेळेस कळालं नाही बाबाजी प्रवचनात का असं म्हणतात. कायम म्हणायचे जपोनी पंचाक्षर, पण सुरुवातच बाबाजींची व्हायची. परंतु त्यावेळेस आम्ही हा मंत्र कळू शकलो नाही. शिवमहापुराण त्यावेळेस बाबाजी सांगायचे पण आम्हाला समजू शकलो नाही. आज मात्र मोठ्या उत्साहानं जिकडं तिकडं शिवमहापुराण कथा श्रवण करताय. शिव शिव असा जरी शब्द मुखातून निघाला तरी सर्व पापाची होळी होऊन जाईल. महात्मे गोड आहे. शिवमहापुराण कथेतली सुरुवातच एवढी छान आहे की ज्या अर्थी शिव आपण म्हणायचं कपडे शिवून घ्या. पहिले म्हणायचे ना असं काय म्हणायचे? कपडे शिवून घ्या, म्हणजे त्या निमित्ताने शिवाचं अक्षर मुखात यायचं. आता काय म्हणते काही सांगता येणार नाही, कारण सगळं बदलत चाललंय आता. म्हणून भगवान शिव अशी शक्ती आहे ज्याला विश्वाद्यम विश्वबीजम निकलम भैरणम पंचवक्र त्रिनेत्रकम म्हणतात. यत्र यत्र स्थितो देवा, सर्व व्यापी महेश्वरा, सर्वांना व्यापून उरणारा महादेव आहे. आम्ही आरती जरी करायचं असेल तर बाकी ठिकाणी म्हणतो चला आरतीला, पण महादेवाच्या ठिकाणी गेलो की महाआरतीला चला. कुठं चला? महाआरतीला चला. बाकीच्या ठिकाणी आपण अभिषेक करू, पण महादेवाच्या मंदिरात गेलो की म्हणू चला महाअभिषेक करू. काय म्हणतो तिथं? बाकीच्या ठिकाणी म्हणतो चला प्रसादाला, पण भगवान शंकराच्या ठिकाणी प्रसाद असेल तर चला महाप्रसादाला. हा महाशब्द महादेवाच्या ठिकाणी लागले जातो. ये महाग्रंथ घे शिवपुराण सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला. सुनते सुजान करते जान, सुनते सुजान करते शिव अमृत रस को पीजिए, शिव शरणों में दान अपना दीजिए. शिवपुराण शिव जी की आरती कीजिए.
तसं लेट सुरू झालेलं आहे कार्यक्रम, पण जाऊ दे काय हरकत, पण उद्या मात्र लवकर या, म्हणजे भरपूर ऐकायला भेटेल काहीतरी. 3-4 दिवसात काय सांगणार आहे तुम्हाला, महात्मेच 2 दिवस चालतं. आणि म्हणून देवदत्त नावाचा ब्राह्मण आहे, कथाशी सुरुवात होती, खूप छान आहे. कधी कधी एक शिव शिव ह्या 2 अक्षरात किती महत्व आहे माहिती आहे. एकदा सीमंती नावाची एक मुलगी आहे, तिचं लग्न झालं. कर्मधर्म संयोगानं पतीला देवाज्ञा झाली आणि म्हणून लग्न नुकतंच झालं होतं. पित्यानं परत तिला आपल्या घरी घेऊन आले. परंतु काही दिवसानं काही कर्म धर्म वर्म चुकल्या गेल्यामुळं पित्यानं आपल्या घरातून बाहेर काढून दिलं. ती वनात राहिली. एक व्याध होता, पारधी होता, त्याच्याशी त्यांनी लग्न केलं. राहू लागलं. तो खायचा, ही पण खायला लागली. तो प्यायचा, ही पण प्यायला लागली. सर्व जशी संगती संगदोषा, संगती संग पुण्या. जशी संगत करो सज्जन की तो दो दो भाता. तशी संगत तशी रंगत. काही दिवसांनी तो शिकारीला गेला आणि हिला भूक लागली, अति भूक लागली. ही रात्री 12-1-2च्या वेळेस उठली. त्यावेळेस जंगलामध्ये कुठल्याही प्रकारचं लाईटची काही साधन नव्हती, अंधार होता. गोठ्यात गेली, बकरं बांधले होते, गोठ्यामध्ये सगळंच बांधलेलं होतं. प्राणी सगळ्या प्रकारचे होते तिथं. वासरही होते, बकरही होते, सगळेच होते. हिला वाटलं चला आपण एखादं बकरूच घेऊन येऊ, भूक लागली म्हणून. आणि सांगू तुम्हाला, रात्री 12च्या नंतर कधीही जेवण करू नये. कधी रात्री 12च्या नंतर कधीही जेवण करू नये, कारण ते जेवण त्यावेळेस पिशाच येऊन आपल्यामध्ये प्रवास करतो. म्हणून काही लोकांना सवय असते रात्री 12च्या नंतर जेवायची. आणि रात्री 12च्या नंतर पाण्याला स्पर्श करायचा म्हणजे स्नान करायचं. रात्री 12च्या नंतर, कारण त्यामध्ये पिशाच्याचा वास होतो. म्हणून गंगेमध्ये जरी गेलं तर तुम्हाला 12 वाजता स्नान करू देणार नाही. 9-10 वाजले, दिवस मावळला की गंगेला स्पर्श करू नका म्हणतात. माहिती पाहिजे. म्हणून ही रात्री 12लाच गेली, 1लाच गेली. आणि तिने बकरूऐवजी वासरूच आणलं कापलं. तिला लक्षातच आलं नाही अंधारात काय कापलं आपण. परंतु खाल्ल्यानंतर तिला कळालं की अरे हे तर आपण चूक झाली. आणि तिच्या मुखातून एकच शब्द गेला, शिव शिव हा शब्द. कारण ब्राह्मण होती ती. शब्द निघून गेला, शिव शिव. अरे काय केलं आपण, वासरू कापलं बकराऐवजी. आणि म्हणून काही दिवस तिचे गेल्या निघून. आणि दुसऱ्या जन्मात ही कर्म कर्म प्रधान विश्व करी राखा. मागचं कर्म तिला पुढं त्यावेळेस जन्माला आली. त्यावेळेस ती एका अशा घरात जन्माला आली की जिथं काहीच नाही. आणि म्हणून जन्माला येताच जिने डोळ्यानं देव पाहिलं नसल्यामुळे डोळे गेलेले होते. जन्माला येताच डोळे नाही आहे. अक्षरशः आपण जन्माला आलो, लेकरू ते जन्माला आलं. आणि जन्माला आल्यानंतर ह्या भूतलावर जन्म घेतला. परंतु जन्म घेताच आईवडील तिला सोडून गेले. बरं ते ठीक होतं. मागच्या जन्माचं एवढं पाप होतं की तिच्या अंगावर पूर्ण कुष्ठरोग झालेला होता. म्हणून विचार करायचा, पूर्ण अंगाला कुष्ठ झालेला आहे, रोग पूर्ण सडलेला आहे अंग. आणि अशा वेळेस आता आंधळी आहे. भीक मागल्याशिवाय दुसरं काही उपाय नाही आहे. दररोज भीक मागते, दरवाजात जाऊन प्रत्येकाला भीक द्या म्हणते, भिक्षान देई मला भीक मागते. आणि ज्यावेळेस एक दिवस उगावला की गोकर्ण पवित्र पावे अशा तीर्थक्षेत्रावरती यात्रा होती. काही लोक निघाले आणि ही त्या यात्रेला निघाली. यात्रेला निघाल्यानंतर त्या ठिकाणी ती थांबलेली आहे.
सगळे लोक शिवरात्रीचा पवित्र उपवास, कारण एक सोमवार, एकादशी, प्रदोष आणि महाशिवरात्र ही उपवास फार महत्वाचे आहे. शिवरात्रीचा सगळ्यांना उपवास होता आणि हिला भूक लागलेली ती म्हणे मला काहीतरी खायला द्या. अरे काहीतरी खायला द्या. आता शिवरात्रीच्या दिवशी एवढं लेकरू सुद्धा उपवास धरतं, पण ही आंधळी आहे, हिला कळालं नाही आपण कुठं आहे. ही फक्त मागत होती मला खायला द्या, मला खायला द्या. एकाने बेलाचं पान धरलं आणि तिच्या हातावर ठेवलं. बेलाचं पानाचं महत्व काय ठेवलं? बेलाचं पान तिच्या हातावर ठेवलं. तिला वाटलं काहीतरी खायचीच वस्तू आहे. तिने इथपर्यंत नेलं आणि पाहिलं अरे तर काहीतरीच दिसतंय आणि जोरात फेकलं. मागच्या जन्मातलं शिव शिव पिंडीवर बेलाचं पान जाऊन पडलं पवित्र तीर्थावर. रात्रभर कानावर पूजा ऐकायला मिळाली आणि ज्यावेळेस रात्र झाली, पूर्ण रात्र शिवरात्रीचा उपवासही घडला, कोणी काही खायला दिल्या नाही मुळे. आणि त्या पुण्येनं अक्षरशः मागच्या जन्मातलं शिव शिव ह्या जन्मात काम आलं. महादेवाच्या पिंडीवर एक बेलाचं पान पडलं. म्हणून श्रावण सोमवार जोपर्यंत आहे तोपर्यंत एक बेलाचं पान आणि एक लोटा पाणी महादेवाला टाका. कमीत कमी तुम्ही त्यामध्ये जर हे टाकाल, आपलं चंदन आहे, चंदनाची भुकटी जर त्या पाण्यात टाकलं तर आपलं सर्व संकट दूर होतात, सर्व अनुभूती आपल्याला येते, सर्व मनोकामना पूर्ण होतात. म्हणून त्या पाण्यात चंदन घ्यायचं आणि पाण्यात टाकून वाहून द्यायचं. एवढं काम आलं, ज्यावेळेस तिचा सकाळी प्राण गेला त्यावेळेस ती यमलोकात जायला पाहिजे का शिवलोकात जायला पाहिजे? प्रश्न आहे. कुठं जायला पाहिजे? कारण बेलाचं पान पिंडीवर पडलेलं आहे. यमलोक घ्यायला आले, शिवलोकाने सांगितलं अरे ही आमच्या लोकातली आहे. म्हणजे असं हिचं कोणतं पुण्य आहे? म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाचं पान हिच्या हातून पिंडीवरती पडलेलं आहे. आणि रात्रभर शिवरात्री तसं जर विचार केला तर आपल्याला दिवसा जरी पूजा जमली नाही तर रात्रीची पूजा महादेवाची करा. पूर्ण श्रावण महिन्यामध्ये दिवसा आपण कामाला जात असेल तर भगवान शंकराला रात्र मान्य आहे. रात्री जर 9 वाजता पूर्ण दिवस नाही जमलं, रात्री 9ला जर पूजा केली तर कितीही माणूस रोगी असेल तर त्याचा रोग तुरंत बरा होतो. रात्री 9 वाजता पूजा केली. इथे एवढं सुंदर चिंतन केलेलं आहे की जसं आपण 3 ठिकाणी सांगितलं काय काय व्हावं, आपण ते सर्व उद्यापासून तर सविस्तर सांगू. आज आपल्याला फक्त महात्म्य ऐकायचं आहे. उद्या मात्र वही आणि पेन घेऊन या, मग आपल्याला सर्व सविस्तर माहिती मिळेल जिथल्या तिथं. आणि अक्षरशः जीवनामध्ये हे जर शिवमहापुराण जर तुम्ही ऐकलं तर सर्व 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 म्हणजे काय आहे, पितृ दोष निघून जातो. या ठिकाणी अजूनही सांगितलेलं आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही दोष असेल तर शिवमहापुराण कथा अशी आहे की जिथं सुरू झाली तिथं 33 कोटी देव हात जोडून येऊन उभा राहतात. जगातले जेवढे तीर्थ आहे जिथं शिवमहापुराण कथा सुरू होते त्या ठिकाणी ते तिथे येऊन बसतात. शिवमहापुराण कथा सुरू झाली
हे समजायचं की आपण एक पाऊल गेलं तर 1 कोटी फळ आपल्याला पदरात पडतं. नवे नवे जो श्रोता असेल आणि जो वक्ता असेल तो दोघंही शिवस्वरूपच समजून जायचे, ते वेगळे राहत नाही याचे चिंतन आहे, शिवमहापुराण कथेमध्ये दिलेलं आहे. आणि ज्यावेळे देवदत्त नावाचा ब्राह्मण आहे, आयुष्यभर कधी देव केलं नाही, पण शेवटच्या क्षणात महादेवाच्या मंदिरात गेला आणि शिवमहापुराण कथा श्रवण केली आणि आपल्या आयुष्याचं कल्याण झालं. भगवान भोलेनाथ बाबाने आशीर्वाद दिला. बिंदू नावाचा ब्राह्मण आहे आणि चंचल नावाची ब्राह्मणीन आहे, तिच्याही जीवनामध्ये असंच झालं. शेवटचा क्षण भगवान शंकराच्या सानिध्यात मिळाला. शिवमहापुराण कथा चंचलाने ऐकली आणि आपल्या पतीचाही उद्धार करून घेतला. तीही कथा या ठिकाणी येते. ज्यावेळेस हा चंद्राला जवळजवळ 24 पत्न्या होत्या आणि एवढ्या 26 पत्न्या असून चंद्राचा एका पत्नीवर जीव होता, रोहिणीवरती. आपल्या दक्षराजाने सांगितलं की दक्षराजाकडे ज्यावेळेस ग्रहण केलं सगळ्यांनी की आम्हाला जीव लावत नाही. चंद्राने विचार केला की अहो ठीक आहे, तुमची इच्छा आहे, मी सर्वांना जीव लावतो, पण लावलं नाही तर दक्षराजाने शाप दिला. आणि शाप दिल्यानंतर चंद्राच्या अंगावर पूर्णपणे कुष्ठरोग झाला. चंद्राने विचार केला की हा कुष्ठरोग जाईल कसा. त्यावेळेस नारदजीने सांगितलं की चंद्रा, तुला पार्थिव शिवलिंग बनावं लागेल. आता मात्र बारीक आहे का, या श्रावण महिन्यामध्ये माती घ्यायची. जेवढं ज्योतिर्लिंगाला महत्त्व आहे तेवढं मातीच्या शिवलिंगाला महत्त्व आहे. एक माती घ्यायची, बेलाच्या झाडाखाली घ्या किंवा कुठलीही माती आणा, चांगली स्वच्छ गंगेतली माती घेऊन या, घरामध्ये शिवलिंग बनवा. या शिवलिंगाचं तुम्हाला महत्त्व कळेल. स्वतः नारदजी आपले इथं घेऊन गेले, प्रभाक्षेत्रावरती गेले, मातीचं शिवलिंग बनवलं. नारदजींनी सांगितलं 6 महिने पूजा करा. नारदजींनी 6 महिने पूजा केली. सगळे देव तिथे आले. देवाने त्या शिवलिंगाची, मातीच्या शिवलिंगाची पूजा केली आणि मातीच्या शिवलिंगातून माझा भोलेनाथ बाबा प्रगट झाला आणि सगळ्यांनी जय जयकार केला. नमः पार्वती पते हर हर महादेव. मातीच्या शिवलिंगातून एवढा प्रभाव आहे तर परमेश्वर प्रसन्न होतो. ब्रह्ममुरारी सुराचितलिंग, ब्रह्ममुरारी सुराचितलिंग, निर्मल भाषित शोभितलिंगं, निर्मल भाषित शोभितलिंगं, विनाशकलिंगं, तत प्रणमामि सदा शिवलिंगं, तत प्रणमामि सदा शिवलिंगं, देवमुनीन्द्रवतीतलिंगं, रावणधरणकरुणाकरलिंगं, रावणधर्मविनाशकलिंगं, तत प्रणमामि सदा शिवलिंगं. ज्यावेळेस भगवान भोलेनाथ बाबा त्यातून प्रगट झाले, दर्शन दिलं चंद्राने सांगितलं देवा, माझ्या अंगावर पूर्ण कुष्ठरोग झालेला आहे. भगवंताने सांगितलं चंद्र पौर्णिमेला पूर्ण होशील, पण अमावस्याला पूर्णपणे तुला छोटंसं व्हावं लागेल, परंतु आशीर्वाद देतो. आजपासून या ठिकाणी एक कुंड तयार झालं, चंद्रकुंड म्हणून. त्या कुंडात स्नान झालं आणि सर्व कुष्ठरोग गेला चंद्राचा. चंद्राला सांगितलं चंद्रा, तू ह्या शिवलिंगाची पूजा केली म्हणून तुझ्या नावानं मी या ठिकाणी कायमचं विराजमान होतो. त्या देवाचं नाव आहे पहिलं ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंगातलं सोमनाथ. बोला सोमनाथ भगवान. सौराष्ट्र सोमनाथांचं जी लिंग तयार झालं ते सोमनाथ लिंग तयार झालं. म्हणून आपण दररोज का होईना नित्यनेमानं
थोडीशी माती आणायची, त्याचं शिवलिंग बनवायचं. जेवढे ज्योतिर्लिंग झाले अगोदर त्या ठिकाणी मातीचं शिवलिंग बनवलेलं आहे. कशाचं बनवलेलं आहे? मातीचं. न किंवा नर्मदेचं. सब कंकर शंकर होत आहे. नर्मदेचं एक छोटासा जरी गोटा उचलून आणला तो त्याची प्राणप्रतिष्ठा करावं लागत नाही. साक्षात भगवान शंकर आहे. एकदा एक शेतकरी, म्हणजे श्रद्धा कशी असावी, अतिपूजा करायचा महादेवाची, दररोज पूजा करायची. नित्यनेमानं पूजा करता 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 एक दिवस एकुलता एक मुलगा होता आणि त्या मुलाला सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्या झाल्या त्या मुलाला आपल्या खांद्यावर टाकलं आणि तो मुलं घेऊन चालला. घेऊन जाताना मान टाकलेली होती, प्राण गेल्यासारखं होता. समोरून कोणीतरी आलं आणि सांगितलं, बाबा काय झालं तुझ्या मुलाला? म्हणजे माझ्या मुलाला सर्पदंश झाला. कधीही सर्पदंश झाला तर एक लक्षात राहू द्यायचं, ओम नर्मदाय नमः म्हणायचं. काय म्हणायचं? ओम नर्मदाय नमः. एक सांगितलेलं आहे, आता कथेमध्ये आलं की उर्व नावाचे ऋषी होते, महान ऋषी होते. त्यांनी वरदान, म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये कथा येते फार सुंदर. आणि त्या कथेमधला हा सुंदर भाग आहे की देवाला दूधच का टाकावं, देवाला पाणीच का टाकावं, देवाला दहीच का टाकावं, देवाला मधच का अर्पण करावं, देवाला साखरच का व्हावी, हा ही पंचामृत देवाला का व्हावे, याचा एक एक भाग आहे. आणि ही उर्व नावाचे ऋषी होते. या ऋषींनी सुंदर अशी तपश्चर्या केली. सगळ्या देवांना असं वाटलं की आता ही काय होतं, आपली जागा घेतात काय, म्हणून भगवान शंकराला वाटलं देवा यांची तपश्चर्या भंग करा. ते ऋषिकेशला फुलं तोडायला गेले होते. तोपर्यंत भगवान शंकराने त्यांची कुटिया, आपला तिसरं नेत्र उघडला आणि राग केली. ते ऋषी तिकडनं आले आणि पाहिलं, अरे आपली कुटिया गेलेली आहे. त्यांना थोडंसं राग आला की अरे कोण असेल त्यांनी कुठे, की त्यांच्या शरीरात पूर्ण दाह व्हायला पाहिजे, सगळं जल अक्षरशः जाळ व्हायला पाहिजे. जशी माझी कुट्या जळाली तशी पहिला भगवान शंकर कैलासात होते. आता संत आहे, संतांच्या मुखातून शब्द निघाल्यानंतर देव काय असेल, कोणी असेल, त्यांना तो ती अक्षरशः दाह व्हायला लागला. पार्वती पार्वती माझ्या शरीरात खूप दाह होतोय. तेवढ्यात नारायण आले. नारायणाने सांगितलं, देवा तुमच्या शरीरात एवढा दाह होतो ना, तुम्ही असं करा, गाय निर्माण करा. आणि गायी निर्माण करता करता अशा जवळजवळ 77 गायी भगवान शंकरांनी निर्माण केल्या. आणि त्या गायी अशा उभ्या राहिल्या. उभ्या राहिल्यानंतर त्या गायीच्या स्तनातून दूध पडलं आणि त्या दुधाखाली भगवान शंकर असे बसले. त्या म्हणतात की ज्या वेळेस त्या गायीचं दूध आपल्या अंगावर पडलं भगवान भोलेबाबाच्या, त्यावेळेस शाप, ताप, संताप सर्व मिटून जातो. आणि भगवंताचा तो शाप गेल्यानंतर भगवान शंकराने वरदान दिलं की आजपासून जो कोणी माझ्या पिंडीवर दूध वाहील त्याचा शाप निघून जाईल, ज्याचा ताप निघून जाईल, त्याचा संताप निघून जाईल, त्याच्या घरात कुठल्या प्रकारचं दुःख राहत नाही. तेव्हापासून भोलेबाबाला काय व्हायला लागले? दूध व्हायला. भोलेबाबाला थोडंसं का होईना दूध, परंतु कोणत्या गाईचं व्हायचं? जर्सी. कोणतं व्हायचं? म्हशीचं नाही चालणार, पिशीतलं नाही. आपल्याला आपल्या गिर गाईचं दूध, तेही ताजं, न तापवलेलं आपल्या घरात तापवायचं. मग नाही, कच्चं दूध जर मडक्यात टाकलं, लक्षात राहू द्या, एक मडकं घ्यायचं 1 महिनाभर, त्या मडक्यामध्ये थोडंसं कच्चं दूध आणि मध एकत्र करून टाकून द्या आणि 12 घंटे दिवसभर आणि रात्री 12 घंटे चालू द्या. तुम्हाला किती अडचणी असो, तुम्हाला किती काही कोणतीही मनोकामना असो, 1 महिना चालू द्या, ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त मडकं महादेवाच्या पिंडीवरती वरती अडकून द्यायचं आणि त्याच्यात फक्त कंटिन्यू पाणी चालू राहू दे, सारखं पाणी चालू द्या. काय टाकायचं त्याच्यामध्ये? दूध टाकायचं. ते पण कोणतं कोणतं टाकायचं? हां, लक्षात राहू द्या. नाहीतर मग काय आपण कुठे घेतो, एक पिशवी टाकली देवावरती चालली नाही. आपल्या डोळ्यात एका आपल्या गाईचंच दूध, आपल्या घरच्या गाईचं, नाहीतर आपल्या
गिर गाईचं गावठी गाईचं दूध घ्या मगच ते टाका, तरच लोक म्हणते आम्ही बादल्यात दूध टाकतो, पण अजूनपर्यंत काही त्याचा काही फायदा झाला. कोणत्या गाईचं टाकलं ते तुम्ही ठरवा. एकदा एका ठिकाणी, आता आपल्याला चिंतनाला वेळ नाही आहे, पहिला दिवस आहे, थोडंसं कथा, कारण 9 वाजता आपल्याला महाप्रसाद घ्यायचा आहे आणि त्यामुळं जास्त वेळ घेणार नाही. उद्या मात्र तुम्ही 6ला या, मग आपण खूप काही ऐकू. आज जेवढं आहे तेवढं घ्या प्रसाद रूपानं. बाबाजी एकदा इथं होते, वेरुळला होते, आणि वेरुळला असताना लोक यायचे दर्शनाला. आता हे भगवान शंकराचंच अवतार. तेवढ्या वेळात बाबाजींकडे लोक आले पालखेडची. बाबाजी पालखेडला आहे ना प्राणप्रतिष्ठा आहे. बाबाजी म्हणे मी गावात येत नाही म्हणे. बाबाजी काही करा, पारेश्वरांनी ते स्थापन केले. अरे म्हणले मोठा ऋषी होता तो तर. चला म्हणे मग घेऊन गावात. बाबाजी गावात आले. बाबाजीने महादेवाकडे असा हात जोडला. तर हे भोलेनाथ बाबाजी साक्षात अवतारच ते. असा हात जोडला. अरे म्हणे फार मोठ्या ऋषीने बांधला, तर या पिंडीला काढायचं आहे. मनात फक्त असं सहज डोळे झाकले. बाबाजीने असे हात जोडले. तेवढ्या वेळात भगवान शिव, पार्वती आणि गणपती साक्षात नंदीवर बसून जनुबाबाला सांगू लागले की ती काढा पिंड, तुमचा अवतारच त्याच्यासाठी आहे. हजारो मंदिराचा तुम्हाला जीर्णोद्धार करायचा आहे. ती पिंड काढा आणि नवीन ठेवा. अवतार तू कराया करण, अवतार तू कराया करण, उद्धरया जळ जीवा, उद्धरया बाबाजींचं प्रत्यक्ष दर्शन पालखेडला, अंदरसुल्ला, कितीतरी ठिकाणी बाबाजीला साक्षात्कार झाला. म्हणून जे या ठिकाणी सांगितलेलं आहे ते गोष्टी लिहून घ्यायला लागलं तर की आपल्याला कशाने, हे बघा गहू 5 गोष्टी देवाला एका थाळीमध्ये घेऊन जायचे. एक तर गहू, त्यानंतर तांदूळ, त्यानंतर तीळ, मूग आणि जव हे एकत्र घेऊन महादेवाला व्हायचं. हे 5 प्रकारचे धान्य महादेवाला चालतात. त्यानंतर जर आपण काहीच पूजा झाली नाही आणि शेवटी धूप जर देवाला अर्पण केलं तर सगळ्या पूजाचं केल्याचं फळ भेटतं. त्याहीपेक्षा सांगितलेलं आहे की जर आपल्याला घरामध्ये कोणाचं एकमेकामध्ये हे चालत नाही किंवा व्यापार चालत नाही, आपला कायम अडीअडचणी असेल, तर दर शुक्रवारी महादेवाला पाणी घालायला सांगितलेलं आहे. आपल्या पतीला आयुष्य पाहिजे असेल, व्यापार बुडाला असेल तर व्यापार चांगला व्हावा असं वाटत असेल, घरामध्ये आनंद प्राप्त व्हावं वाटत असेल तर दर शुक्रवारी महादेवाला पाणी टाकायला लावलं. त्याहीपेक्षा पुढं आपल्या घरामध्ये एकामेकामध्ये मुलाचं वडिलाचं जमत नाही, कधी कधी सासू सुनाचं जमत नाही, बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे नाही तसं. परंतु त्याच्यासाठी सांगितलेलं आहे, तुम्हाला नाही सांगितलं की मडक्यामध्ये फक्त शहद टाकायचं, म्हणजे मध टाकायचं आणि दूध टाकायचं आणि ते 24 तास द्यायचं. त्याहीपेक्षा सांगितलेलं आहे की खूप परेशानी असेल आपल्याला, तर अडीअडचणी असेल तर मूग घ्यायचे. महादेवावर जर मूग टाकले तर आपल्या घरामध्ये खूप आनंद प्राप्त होतो. बुधवारच्या दिवशी जर मूग वाहिले तर एखाद्याचं लग्न होत नसेल तर नक्की होणार, असंही या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता इथे जवळ सगळ्या गोष्टी आहे, आपल्याला ते उद्याच्या याच्यात जास्त आज आपण घेणार आहोत. आज फक्त एक 9 वाजेपर्यंत एक कथा आपल्याला पूर्ण करायची आहे की जेणेकरून आपल्याला हा अनुभव आल्याशिवाय राहणार. आणि बाबाजींनी सुरुवातीलाच लिहिलेलं आहे, ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृदेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. एकमेव महाराष्ट्रात असे संत आहे की अगोदर भोलेनाथ बाबांचं वर्णन केलं, त्याच्यानंतर अच्युत केशव विष्णू हरी सत्यम जनरलं की भगवान विष्णूचं वर्णन केलेलं आहे. भगवान शंकरातही भेद नाही आणि भगवान विष्णूमध्येही भेद नाही. हरिहरा वेद
हरी नाम घेता नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. एकेकाचे हृदयी एकेकाचे हृदयी तो साकारेचे ठाई कोणी साकारेचे ठाई एकेकाचे हृदयी एकेकाचे हृदयी एकेकाचे हृदयी. म्हणून बाबाजीने भेद नाही केला, म्हणून बाबाजीला सर्व मानतात. संप्रदाय मानतो. आणि बाबाजींनी पहिल्यांदा पिनाकेश्वरला जे मंदिर केलं त्याचं चिंतन फार गोड आहे. कथेमध्ये असं चिंतन येतं की एकाला मुलगा होत नाही, ब्राह्मण येतो, प्रार्थना केली भगवान शंकराच्या पिंडीवरती विश्वनाथाला बेलाचं पान वाहिली. स्वामी विवेकानंदांच्या आईने 1 कोटी बिल्वपत्र वाहिले, तेव्हा एवढा विद्वान मुलगा जन्माला. आपल्याला विद्वान मुलगा जन्माला यावं वाटत असेल तर भगवान शंकराची आराधना केली पाहिजे. ज्ञानी मुलगा जन्माला येतो, प्रदोष व्रत केलं पाहिजे. ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रार्थना केली, भगवान शंकर प्रसन्न झाले आणि फक्त सांगितलं 14 वर्षाचं आयुष्य आहे, तुमच्या नशिबात नव्हतं पण दिलं. भगवान तर किती वर्षाचं दिलं? 14 वर्षाचं. आता ते 14 वर्षाचा मुलगा 10 वर्षात झाला, 13 वर्षाचा झाला आणि 13 वर्षानंतर आई डोळ्याला पाणी आणून रडायला लागली, खळाखळा रडायला लागली. आईला त्या मुलाने विचारलं, बाळा का रडते ग आई तू? सांगितलं, बाळा तुला फार भोले बाबाचा प्रसाद आहे, फार प्रार्थनेने झाला तू आता, आणि 14 वर्षांनी तुझा आता मृत्यू आहे. त्यावेळेस संत आले, सांगितलं, आई जर मला भोले बाबाची कृपा असेल तर मग मला भोले बाबाच्या ठिकाणी मला सोडून द्या पिंडीजवळ, मी तिथं जप करतो. नाही नाही म्हणे, तुझे वडील तुला घेऊन जातील. असे वडील घेऊन गेले गंगेच्या किनाऱ्यावरती. 7 सप्तऋषी तिकडनं आले. नारदजींनी सांगितलं होतं, संतांनी जर आशीर्वाद दिला तर नक्की कल्याण होईल. ते ब्राह्मणानं नमस्कार केला आणि त्या लेकरालाही नमस्कार करायला लागला. हळूच त्या सप्तऋषीच्या मुखातून निघालं, त्या मुलाला काय निघालं असेल, किती गोड शब्द निघाला, आयुष्यमान भव. एवढा आशीर्वाद मिळाला. सप्तऋषीला सांगितलं, आज मुलाला आजपासून 3ऱ्या दिवशी मृत्यू होणार आहे आणि तुम्ही तर आशीर्वाद दिला. सप्तऋषी म्हणे, आपण ब्रह्मदेवाकडे जाऊया. ब्रह्मदेवाकडे सप्तऋषी त्या लेकराला घेऊन गेले. सप्तऋषी आले म्हणून ब्रह्मदेवाने दरवाजा उघडला, नमस्कार केला, ब्राह्मणाने नमस्कार केला आणि त्यानंतर त्या मुलाने नमस्कार केला. आमच्या ब्रह्मदेवाच्याच मुखातून निघून गेला, आयुष्यमान भव. आता ब्रह्मदेवच म्हणून गेला. ब्रह्मदेवाने पाहिलं पत्रिकारी आला तरी 2च दिवस आयुष्य, आता कसं काय करायचं? म्हणजे हे खातं भगवान शंकराकडे, आपल्याकडे बी नाही. कोणाकडे हे खातं? भोले बाबाकडे. मग आता ते भोले बाबाकडे जाऊ. भोले बाबाकडे गेल्यानंतर भोले बाबा ध्यान असतं. आणि एक लक्षात राहू द्या, मंदिरात जर गेले गर्भगृहात तर ध्यान लावलं पाहिजे. भगवान शंकराला ध्यान आवडतं आणि भगवान शंकराला मौन आवडतं. 2 गोष्टी जास्त आवडतात. पहिली गोष्ट काय आवडतं? ध्यान आवडतं. तिथं गेल्यानंतर 2 मिनिटं होईना नमशिवाय नमशिवाय म्हणून शांत बसलं पाहिजे आणि ध्यान केलं तर मौन धरलं पाहिजे. कारण देव कायम ध्यानात असतात. कैलास धरोणी स्मशानी ध्यान धरोणी स्मशानी जपे राम नाम मनी जपे राम जपे राम नाम मनी जपे राम पहा पहा भोळा माझा शिवशंकर भोळा. लक्षात घ्या, ज्या अर्थी एवढं ब्रह्मदेव गेले, ब्रह्मदेवाने पाहिलं, अरे
महादेवानी चल देवा आज इकडं कोणीकडं म्हणे काही नाही आलो तुमच्याकडं नमस्कार करतोय बा केला. ब्रह्मदेवाने नमस्कार केला. ब्रह्मदेव झाल्यानंतर सप्तऋषींनी केला, ब्राह्मणांनी केला आणि त्या लेकरांनी केला. लेकरांनी त्या लहान लेकरांनी नमस्कार केला आणि महादेवाच्याच मुखातून निघालं काय आयुष्यमान भव. आता कोण मारणार त्याला? आता बार काही नाही ऐकत. आता कोणी मारू शकतं? भोलेबाबांनी सांगितलं ब्रह्मदेवाने सांगितलं अहो ब्रह्मदेवाने सांगितलं अहो एकच दिवस म्हणजे मग खातच माझ्याकडे आहे, तुम्ही जा आता निघून. भगवान शंकरानं त्याला पिंडीजवळ बसवलं. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. दुसऱ्या दिवशी 12 वाजता त्याला काळ घेणार होता, पण महाकाळ पाठीशी होता. काळाचा महाकाळ 12 वाजता कंप्लेट फास्ट टाकला त्या मुलानं. पिंडीजवळून ओढला मुलगा. भगवान शंकरानं तिसरं नेत्र उघडलं आणि काळाला जाळायला सुरुवात केली. भगवान शंकराने काळाला जाळताना पाहिलं त्या लेकरांनी आणि स्तुती केली. कालकंठम कालमृत्यू कालाग्नी कालाशनम नमामि शिरसा देव. मी तुम्हाला नमस्कार करतो, काळाला जाळू नका देवा. काळ आहे म्हणून लोक तुमचं नामस्मरण करतात. काळाच्या भीतीने कमीत कमी लोक. भगवान शंकराने काळाला वाचवलं आणि याला हात धरून उठवलं, आशीर्वाद दिला. तुला आता 14 वर्ष नाही 14 कल्प आयुष्य देऊन टाकतो. त्याचं नाव आहे मार्कंड ऋषी. काय नाव आहे? किती आयुष्य दिलं? आयुष्य देणारा कोण आहे? म्हणून जो भोलेनाथ बाबांची भक्ती करतो, जो भोलेनाथ बाबांना पाणी घालतो नित्य नेमानं, जो भोलेगा नावाचं नामस्मरण करतो, त्याला सर्पदंश कधीच होत नाही. लिहून ठेव, कधीच होणार नाही. म्हणून महादेवाचं श्रावण महिना आहे. एक कणभर जर केलं तर ह्या महिन्यात मनभर मिळतं, एवढं लक्षात राहा. म्हणून भाग्यवान आहात तुम्ही. अशा या पवित्र पावन पर्वणीवरती शिवमहापुराण कथा श्रवण करायला तुम्हाला भेटते आहे. आणि जो जो कोणी हे बघा नुसतं उसाचा रस भगवान शंकराला टाकून बघा. आता हे 4 दिवस अभिषेक आहे. चार अभिषेक येतील चांगले चांगले 4 सोमवारचे. आणि बघा तुम्ही फक्त असं सांगितलेलं आहे माणसाला कितीही गरिबी असो फक्त उसाच्या रसाने अभिषेक करून पहा. फक्त करून बघा. 4 हे आता 3 सोमवार करून बघा. अजून राहिलेले तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. उसाच्या रसाने अभिषेक केल्याने काय होतं? नवे नवे आपल्याकडं डाळिंब असतं. डाळिंबाचा रस काढायचा आणि त्याचा अभिषेक करून पहा. डाळिंबाचा रसाचा कोणी अभिषेक केला नाही. अजूनपर्यंत लिंबाच्या रसाचा कोणी अभिषेक केला नाही केला. त्याचं सगळं उद्या नियोजन सांगेल. का करायचा हा म्हणजे डाळिंबाच्या रसाचा अभिषेक का करायचा? लिंबाच्या रसाचा कोणी अजूनपर्यंत अभिषेक केलेला नाही आहे. माहीतही नाही का करावा. ते नक्की उद्या सांगेल. कधी सांगणार आहे? उद्या. ऐकायचं आहे उद्या. खूप सुंदर चिंतन आहे. आपण हे भस्म का बरं लावतो? 3च रेषा का बरं आहे? पहिली रेषा विद्वत्तेचं स्वरूप आहे. जो पहिली रेष विद्वत्ता, दुसरी आहे ज्ञानाची आणि तिसरी आहे आपल्या दयाची. 3 रेषा आहे. पहिली आहे ब्रह्म, दुसरी आहे विष्णू आणि तिसरी आहे महादेव. 3 रेषा पाहिजे. म्हणून बाबाजी म्हणतात भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी म्हणून 3 रेषा लावायच्या आहे. पण भस्म कसं लावायचं? काही काही लोक कोरडच लावतात. भस्म ओलं केल्याशिवाय लावू नये. कसं लावायचं भस्म? ओलं. कारण भगवान शंकर सांगतात प्रत्येक गोष्ट पाण्यात मिळाल्याशिवाय, दूध जरी टाकायचं असेल तर मला पाण्यात टाकून द्या. भस्म लावायचं असेल तर पाण्यात टाकून लावा. पाणीच का? भगवान विष्णू ज्या वेळेस भगवान हे काशीमध्ये भगवान विष्णू असे निर्माण केले आणि ज्या वेळेस तपश्चर्या करायला लावली, काही 1000 वर्ष तपश्चर्या केली आणि ज्यावेळेस भगवान विष्णूच्या अंगातून पाणी निघायला लागलं, नीर म्हणजे नारायण, पाणी निघायला लागलं, पाणीच निघायला लागलं आणि पाणी निघता निघता भगवंताने अशी कुस बदलली भगवान विष्णूने आणि एक कर्ण पडलं म्हणून मनकर्णिका घाट निर्माण झाला. खूप छान आहे ऐकायसारखं एक एक गोष्ट.
कोणी कोणी मनकर्णिका स्नानावर स्नान केलं, कोणी घाटावर, कोणी कोणी स्नान केलं. मनकर्णिका घाट माहिती का? पण हा तिथं कुंडल पडलं. भगवान विष्णूच्या शरीरातलं पाणी जिकडं तिकडं झालं, अथांग झालं. भगवंतानं पाहिलं, अरे तपश्चर्यातून एवढं पाणी शरीरातून निघालं. भोलेबाबांनी सांगितलं, आजपासून जर मला पाहिजे असेल तर पत्रम पुष्पम फलम तोयम. तोयम यानी पाणी. जो कोणी भोलेनाथ बाबांच्या अंगावरती भगवान विष्णूच्या शरीरातलं निघालेलं पाणी जर टाकेल तर भगवान शंकर सांगतात मी अखंड त्याच्यावर प्रसन्न राहील. म्हणून भस्मातही पाणी, कशात सुद्धा पाणी लागत. म्हणून नाही दूध मिळालं चालेल, नाही दही मिळालं तरी चालेल, परंतु पाण्याची धार भगवान शंकराला अतिप्रिय आहे. कारण माझ्या विष्णूच्या शरीरातून निघालेलं जलप्रिय बिल्वा पत्र प्रिय स्वामी भवजल शोषण हे नमामि. जय शिव शंकर जय भोलेनाथ दर्शन दे गोरी के साथ. ओ महाशिवरात्रि सुमंगलकारी शैव जनों की तिथि अति प्यारी. जय शिव शंकर जय भोलेनाथ दर्शन दे गौरी के साथ. म्हणून भोले बाबाची कथा गोडच एवढी आहे, काय सांगायला पाहिजे. की तुम्हाला सांगत होतं ना, सर्पदंश झाला, त्या मुलाला घेऊन चालले होते. पुढून वैद्यराज आले. काय झालं तुझ्या मुलाला? म्हणे सर्प चावलं. चाल ही जडीबुटी घे, लाव. मुलगा जिवंत झाला. काही दिवसांनी जून खेळता खेळता तो स्वतःच सापडला. अरे म्हणे काय आपण एवढं देवदेव करतो, 24 तास देवदेव करतो, आणि मग काय आपल्या पाठीमागं लागलं. परंतु एक दिवस काय झालं, त्यांनी खूप गहू पेरला. पाऊस पडला, गहू पेरला. एवढा गहू झाला, बाकीच्यानी पेरलेलाच नव्हतं तोपर्यंत. याला एवढा गहू झाला, एवढा गहू झाला, आणि गावाची रास लागली. रात्री 12 वाजता एवढा धोधो पाऊस आला, त्याची गहू चोरून गेले. तो म्हणे आजपासून मंदिरातच जायचं नाही. लक्षात राहा, 3 टाईम पूजा करून जर महादेव प्रसन्न होत नसेल, लक्षात बघा माणसाची श्रद्धा कशी जाते निघून. एक लक्षात राहू द्या. आपण म्हणतो एवढं देवदेव करतो, पण आपल्याच पाठीमाग का देव लागतो. एक लक्षात राहू द्यायचं की देव आपलं सर्व कर्म धुवून टाकण्याची शक्ती फक्त त्याच्यात आहे. म्हणून आपल्याला अगोदरच त्याचं सगळं हे काढून टाकतो. पण आपल्याला वाटतं अरे आपण जेवढं कराल तेवढं दुःख. ते म्हणे मंदिरातच जायचं नाही आजपासून, आपल्याला अजिबात नाही डोकं टेकायचं देवाजवळ. जर आपण मुलगा इकडून तिकडून वाचला, आपण वाचलो, अरे एवढं खूप धान्य झालं, वाहून जायचं काय कारण आहे. देवाला एवढं सुद्धा माझं धान्य वाचवता येत नव्हतं, मोठ्याने ओरडायला लागला. देवा तुझा माझा कार्य वैरा, देवा तुझा माझा कार्य वैरा. दुःखाचे
एवढा 3 टाईम पूजा करून देवा ठीक होतं, मुलगाचं असं झालं, पण माझे गहू का वाहून गेले मला हे सांगा. म्हणे अरे तू पूजा करत होता, मंदिरात येत होता, तुझं मुलगाचं आयुष्य संपलेलं होतं, त्याला आयुष्य राहिलं नव्हतं, त्याचं संपलं होतं. परंतु तुझ्या पूजेमुळं तू ज्यावेळेस खांद्यावर घेऊन येत होता त्यावेळेस समोर मीच होतो. तू म्हणतो ना वैद्यराजाच्या रूपातून मी जी जडीबुटी दिलं तुझ्या मुलाला वाचवलं. ज्यावेळेस बैलाची जून चालू होतं तुझा मृत्यू निश्चित होता, त्याच्यातूनही तुला वाचवलं. म्हणजे मग माझे गहू का वाहून गेले? अरे म्हणे बाबा त्या ठिकाणी एवढे गहू तुझे झाले, बाकीच्यांनी वाटलं की अरे आपल्याकडे गहू नाही, याला मात्र एवढे गहू झाले, म्हणून त्याच्यावर पूर्ण विष टाकून गेले होते. आणि ते विष पूर्ण त्या गव्हामध्ये अक्षरशः सगळ्या लोकांनी टाकून दिलं, निघून गेले. ते गहू जर तू खाल्ले असते तर सर्व कुटुंब तुझं गेलं असतं. म्हणून मला तुझी दया आली, रात्रभर पाऊस पाडला आणि गहूच वाहून टाकले, तुला सगळ्याला वाचवलं. मग साष्टांग दंडवत करायला लागला की देवा माझी चूक झाली, लक्षात राहू. म्हणून बाबांनो करता हरता विश्व विधाता आहे, आपण त्याचे चिंतन केलं पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला ही शिवमहापुराण कथा समजेल. एक एक चिंतन तुम्हाला उद्यापासून ठेवणार आहे. म्हणजे एवढं गोड चिंतन आहे शिवमहापुराणातलं की ते म्हणाल ज्यावेळेस ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू, आता ब्रह्मदेव आहे आले, भगवान विष्णू शांत आपल्या शयनावर पडलेले आहे, लक्ष्मी पायाजवळ नमस्कार करते, पाय दाबते. ब्रह्मदेवाने सांगितलं का हो विष्णू मला पाहिलं आणि नमस्कार केला नाही? भगवान विष्णूने सांगितलं अरे ब्रह्मदेवा तुम्ही माझ्या नाभीपासून तुमचा जन्म झाला, याचा अर्थ तुम्ही माझे पुत्र आहात, तुम्हाला पाहून मला उठायचं काय कारण आहे? अरे म्हणे माझं वय बघ तुझं वय बघ, काय असं दोघांचं वाक युद्ध सुरू झालं, दोघांचं चांगलं. अक्षरशः एवढं विकोपाला गेलं आणि भगवान शंकर त्यामध्ये स्तंभ रूपानं प्रगट झाले. तो दिवस म्हणजे महाशिवरात्र. ऐका आता कथा खूप छान आहे. तो दिवस कोणता? महाशिवरात्र. भूतलावर शिवलिंगाची पूजा केव्हापासून सुरू झाली त्याचं चिंतन आहे बारकाईने. भगवान ब्रह्मदेव त्या स्तंभाकडे पाहू लागले की अरे आपल्या दोघांच्या मध्ये हे काय निर्माण झालं एवढं उंच उंच. आकाशवाणी झाली की ए ब्रह्मदेव जा माझं मुकुटमणी पाहून या. भगवान विष्णू तुम्ही माझे चरण कमल पाहून या. म्हणून भगवान ब्रह्मदेव निघाले. निघता निघता पार वरती गेले. काही युगापासून एक केतकी नावाचं फुल खाली येत होतं. ब्रह्मदेवाने त्याच्याकडे पाहिलं, ए केतकी इकडे, तुला मी निर्माण केलं, सांग मी मुकुटमणी पाहिला अशी साक्ष दे. त्याने सांगितलं अरे बाबा काही काळापासून मी खाली येतोय, तुला कुठं मुकुटमणी दिसणार आहे? भगवान विष्णू तर पटकन आले, कारण त्यांना माहिती होतं की आधी नाही ना अंत लागू शकत नाही, आपण बसा इथंच. भगवान विष्णू हात जोडून बसले होते. केतकीला खाली आणलं. भगवान त्या स्तंभातून वाणी झाली की चालला, बघितलं का मुकुटमणी? म्हणे हो. कोण आहे? म्हणे हे काय साक्षी आणलं. केतकी खोटं बोललं. सांगितलं केतकी एवढा मोठा अधिकार तुला दिला असताना तू खोटं बोलतो. आजपासून माझ्या पूजेत तुला अधिकार नाही आहे. ब्रह्मदेवा तुम्हीही खोटं बोलताय. आजपासून भूतलावर तुमची कुठंच पूजा होणार नाही. माझा शाप आहे तुम्हाला. ब्रह्मदेवाने हात जोडले. एक पुष्प घेतलं, भगवान शंकरांनी फेकलं, पुष्करला जाऊन पडलं. एक स्थान ब्रह्मदेवाचं तयार झालं. जा इथं स्थान आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं नाही अजून पाहिजे मला कुठंतरी. म्हणजे झालं तुझे जिथं यज्ञ असेल ते यज्ञ पूर्ण होणार नाही. तुझं नाव घेतल्याशिवाय यज्ञातलं पूर्ण पूजाचा मान तुम्हाला राहील. ब्रह्मदेवाने ठीक आहे. भगवान विष्णूला सांगितलं देवा खरंच तुम्ही सत्य आहात. आजपासून तुमचं गावात मंदिर राहील. आजपासून तुमचं खेड्यात मंदिर राहील आणि त्याची पूजा मी स्वतः पुजारी म्हणून करेल आणि रात्रंदिवस मी तुमचं भजन करील. भजन करी महादेवा श्रीराम जय राम भजन
एका बाजूने भगवान विष्णू बसले, एका बाजूने ब्रह्मदेव बसले. ते स्तंभ छोटं झालं. तो स्थान म्हणजे शिवलिंग. शिवरात्रीच्या दिवशी लोक शिवरात्रीच्या दिवशी महादेवाचं लग्न लावतात. लग्न नाही लावत, त्या दिवशी भगवान भोलेनाथ बाबा या भूतलावर प्रगट झाले. शिवलिंगाची त्या दिवसापासून ब्रह्मदेव पूजा करू लागले. इकडून भगवान विष्णू पूजा करू लागले. विष्णूंनी जवळजवळ 108 कमळाची फुलं वाहू लागली. एक दिवस सहज लपून ठेवले. तर भगवंत नेत्र कमळ काढायला लागले, प्रसन्न झाले आणि सुदर्शन चक्र देऊन टाकले. कमल नयना कमलापती कमल नयना कमलापती कमला मदना मूर्ती कमला अवतार का दैराश्री अवतार का दैराश्री ओ मूर्ती म्हणून कमल नयना कमलापती नाव पडलेलं आहे. असं भगवान शंकरानं सुदर्शन जे चक्र भगवान विष्णूच्या हातात आहे प्रसन्न होऊन देऊन टाकलं. आपल्याला काय काय देतील आता 2-3 दिवसात सांगता येणार. पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आपण सर्वजण आलात. खूप छान वास्तव की आम्ही आत्ताच कथा करून न्यायडोंगरीहून आलो होतो. जवळजवळ परिक्रमानंतर अक्षरशः एकही दिवस आश्रमात नाही. म्हणलं थोडाफार आराम भेटेल, पण ही मंडळानं बरोबर ॲडजस्ट केलं मध्ये कार्यक्रम. म्हणलं तर 2-3 दिवस आराम भेटेल म्हणलं, पण आपलं इथलं मंडळ आलं. अहो खरं सांगतो तुम्हाला, मनापासून व्यासपीठावर आहे. अक्षरशः 3 वर्षासाठी पूर्ण बुकिंग आहे. पण हे म्हणे आम्हाला 3 दिवस आले तरी चालेल. म्हणलं 3 दिवस सांगणार काय, आम्हाला गुरुर्ब्रह्म म्हणायलाच 1 दिवस लागतो. पण नाही, मोठं मन केलं त्यांनी. आणि म्हणून उद्यापासून खूप गर्दी राहील, जागा कमी पडून जाईल. आम्हाला माहिती आहे कथा सुरू झाली म्हणजे. आणि मग त्यामुळं आपल्याला चांगलं मोठं अजून जागेचं नियोजन चांगलं राहील, करावं लागेल. कारण प्रत्येकाला वाटतं कथा ऐकावी. अशी ही कथा शिवमहापुराण कथा आहे, पण लवकर चालू करू. कारण लवकर सुरू झाली तर तुम्हाला जास्त सांगता येईल. शिवमहापुराण कथेतलं खूप खूप आनंद घेता येईल. झालेली सेवा आपण सद्गुरूंच्या आणि भगवान भोलेबाबांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. आणि सर्वांनी विशेष म्हणजे उद्या येताना आरतीचे ताटं आणा. आज कोणीच आणले नसतील, कारण आणलेले सगळ्यांनी आणले का, कारण तुम्ही कथा ऐकलेलं आहे सर्वच वेळेस. हां, सर्वांनी आरती आणि जोडीने 10 ते 11 जोड्या किंवा 4 जोड्या 5 जोड्या पूजासाठी पुढे यायच्या आहे. जय जनार्दन. चला काळे परिवारातील सर्वांना विनंती, सर्वांनी महाआरतीसाठी जागेवर उभं राहायचं आहे. सर्वांनी जे जे आरती आणल्या असतील जोडीने व्यासपीठावर महाआरतीसाठी यायचं आहे. जय जनार्दन. ज्यांच्याकडे ताट असेल त्यांनी पण पुढे या आरतीसाठी. ज्यांनी ताट आणले असेल ना त्यांनी पण पुढे यायचं आरतीसाठी. करता दुःख वार्ता विघ्नाची प्रेम भगवानयाची सर्वांगी सुंदर शेवराची कंठे धगे माळ शोभे माळ भक्ताबळाची जय देव जय मंगलमूर्ती श्री राजा सर्वे भक्ती
दिगंबर वंदना सर्व सुंद वक्र तुंगारी रैना दारा वाचा भटवाए गजरा संकटी भावावे देवानी रक्षावे दिगंबर वंदना जय देव जय मंगल मूर्ति हो श्री राज मूर्ति गण मात्रे माता गण मात्रे माता पवन मूर्ति जय देव जय देव। श्री शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। महाग्रंथ है शिव पुराण सन्मार्ग दिखाने वाला बिगड़ी बनाने वाला बिगड़ी बनाने वाला सुनते सुजान करते हैं सुनते सुजान करते हैं शिव अमृत रस को पिए हो शिव चरणों में दान अपना दीजिए। शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव पुराणों में दान अपना दीजिए। कल्याण रूप सबके मन को आए सदमंदिर में जाए सदमंदिर में बसाए। शिव जान लगा मन को भी जगा शिव जान लगा मन को भी जगा तन मन अर्पण कीजिए शिव चरणों में दान अपना दीजिए। शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में दान अपना दीजिए। शिव जी की महिमा बतलाए शिव जी की महिमा बतलाए हो जागृत विषयों को जिसके हो जागृत विषयों को जिस मन लाना फल सब दीजिए शिव चरणों में दान अपना दीजिए। शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में दान अपना दीजिए। विश्वनाथ करते हैं साथ सब दुख मिटाने वाला भव पार लगाने वाला भव पार लगाने वाला भव पार लगाने वाला। जप नमः शिवाय ओम नमः शिवाय जप नमः शिवाय ओम नमः शिवाय जीवन सारा सब जीए शिव चरणों में दान अपना दीजिए। शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में दान अपना दीजिए। स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करो जननी देवी कसवली पुत्र दये गावी जनार्दन नाम दया देवी त्यागी संसार कन्या कराया दे जाती ज्योति प्रेम करो गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करो जंकार भय प्रभु नाम करीबे स्वयं जाय नाम शिवा के करे भक्त परम उभे जे करे करो जे उधरी होय बदलुरी मरीना चिंता भय प्रेम करो सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करो गौरी मस्त ग्रहशाला सीता बोल विदाता वाला हरि शंकर शिव भोला हे उपदेश नाम शिव घोषा बरने जारूरी प्रेम करो सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करो बंदे शिवालय भक्ति जे गणवित जे बलिका दया हृदय भूखा मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम मोद करी नाम दया करी प्रेम करो स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करो आरती की जय हनुमान लड़ागी कृष्ण तनन रघुनाथ लागी आगे बल से गिरे वर कावे रोग दोष जग निकट न गावे
सर्वदा समभाव भक्तिदा सर्वभूते मुक्ती राम दैन्य ठाकुर जयवती देवा जयवती भाव भक्ति केली देवा कापुरा जाग करे राजा करे राजा देवा जाग करे शब्द लोभी गोपाला गोपी राधा कापुरा आता कापुरा हनुमानि प्रतमानस्यनाकमकिमानं सचन्द्रपूर्वे सान्द्रा सन्ति देवा ओम राजाधिराजाय प्रसय सागिने नमो वै वैश्रवणाय कुर्मे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वर वैष्णवता कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम विश्वतक्षुतो विश्वतमुख विश्वतमावृत विश्वतस्मात् सम्बाहुभ्यदन्ति स्वप्तैर्धावां निकम्नाना सुगन्ध पुष्पाणि यथा काल भवानि च पुष्पाञ्जलिमय दत्तं गृहाणि परमेश्वरं नमः पार्वती विद्यारमः गोपाल कृष्ण भगवान्।